नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर हा जो काही परिसर आहे सावंतवाडी, अरोस, मालवण, कणकवली या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. देवगडकडे जोर कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकताय देवगड आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसंच हा जो काही सर्व परिसर आहे राजापूर, तसंच मूर, लांजा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, देवरूख, माखजन, जयगड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. चिपळूण, दाभोळ, दापोली, खेड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळेल. दुपारनंतर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. महाबळेश्वर, महाड, तसं हरिहरेश्वर, मानगाव, मुरुड, जंजिरा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. नागो, ठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा, रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आज दुपारनंतर. कर्जत, पनवेल, उरण, मुंबई या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळेल. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. ठाणे, उल्हासनगर, मुरबाड पावसाचा जोर कमी आहे. वसई, विरार, उंबरपाडा, सफाली, वाडा या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी. बोईसर तसंच डहाणू हा जो काही सर्व परिसर आहे दादडे या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. नागपूरमध्ये जर बघितलं, नागपूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघू शकता नागपूर, बोठीबोरी, कोंडाली, काटोल तसेच आसपासचा जो काही परिसर आहे नरखेड, सावनेर या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याचा जो काही परिसर आहे उमरेड, खैरगाव, पिहोपूर, पवनी तसंच हा जो काही परिसर आहे कुही, भंडारा, तुमसर, साकोली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसं इकडे अर्जुनी, मोरगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. गोंदियामध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये, तर गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. भंडारा जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय गोंदियाकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, गडचिरोलीकडे जर बघितलं, हा जो काही गडचिरोली जिल्ह्याचा परिसर आहे सर्वत्र गडचिरोली तसंच तुमकुम, तुलतुली, अरमोरी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जामगाव, चामोर्शी, गडचिरोली सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता आहे, मात्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुलचेरा, एटापल्ली, आहेरीकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. गोंडपिंपरी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. गोंडपिंपरी, राजुरा, चंद्रपूर तसंच भद्रावती हलक्या मध्यम सरी चंद्रपूर जिल्ह्याकडे बघायला मिळू शकत आहे. पिंपरी तसंच चिमूर आसपासचा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं, यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, घाटंजी तसंच विहीरगाव हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. पांढरकवडा तसंच आसपासचा जो काही सर्व परिसर आहे पांढरकवडा, मेंधणी, करंजी तसंच टाकळी, मळडी हा जो सर्व काही परिसर आहे कोळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. घाटंजीकडे मध्यम स्वरूपाचा, आर्णी, दिग्रसकडे मध्यम सरींची शक्यता आहे. दारवा, यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं, तर वर्धा जिल्ह्याचा हा जो काही सर्व परिसर आहे वर्धा तसंच कुटकी, सेलू, आमगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज बघायला मिळू शकत आहे. वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये देवळी तसंच कुरझडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. वर्धा तसंच कुटकी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, सेलूकडे देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. हिंगणघाटकडे देखील पावसाचा जोर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
अमरावतीमध्ये जर बघितलं, अमरावतीचा जो काही सर्व परिसर आहे, अमरावती, मोझरी, आष्टी, मोर्शी, वरोड, नरखेड सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. अचलपूर, चिखलदरा या ठिकाणी देखील दुपारनंतर पाऊस जोर वाढतोय. मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. अकोलामध्ये देखील पावसाचा जोर थोडा जास्त आहे. अकोला, पाती, दर्यापूर, तसापूर, तेल्हारा तर हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. वाशिम जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. आज दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे. बुलढाणामध्ये जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. देऊळगाव, राजा ढगाळ वातावरण, चिखली, बुलढाणा, मोठाला ढगाळ वातावरण, खामगावकडे, मलकापूर आणि जळगाव जामोदकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याकडे भुसावळ, मुक्ताईनगरकडे पाऊस बघायला मिळू शकतो. चोपडाकडे हलक्या सरी, अमळनेर, परोळा, एरंडोल बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. हलक्या सरी, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेरकडे जोर कमी आहे. जामनेरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी, धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. हलक्या सरींची शक्यता आहे. आपल्याला पाऊस नाशिककडे देखील काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. मालेगाव, नांदगाव, मनमाड हलक्या सरींची शक्यता आहे. चांदवडकडे हलक्या सरी, येवला, कोपरगावकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच निफाड, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, घोटी या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मात्र जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता टाकळी, डोंकेश्वर, शिरूर, अहिल्यानगर या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितला हा जो काही परिसर आहे, पुणे जिल्ह्यात जुन्नर, चाकण, पुणे तसंच सासवड, वेल्हे, लोणंद, फलटण, बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. साताराकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. सातारा तसं आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, कोयना, पाटण, सातारा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सोलापूरकडे वातावरण कोरडे राहील. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. मात्र सोलापूरकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा वाढत आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात सोलापूरमध्ये. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. सांगली, कुंदवड, कुडाची, अथनी तसंच तासगाव, विटा, मायणी सर्वत्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी. कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता. राधानगरी, गगनबावडाकडे हलक्या मध्यम सरी. जास्त भागामध्ये थोड्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर मराठवाड्यामध्ये बघितलं, छत्रपती संभाजीनगरकडे वातावरण कोरडे राहील. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. जालना जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे दुपारनंतर. धाराशिव, लातूरकडे जर बघितलं तर धाराशिवकडे देखील आज पावसाची शक्यता कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी. लातूरकडे देखील जोर कमीच आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. परभणीमध्ये जर बघितलं, परभणीचा जो काही परिसर आहे, परभणीमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. परभणीकडे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, परभणीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो परभणीमध्ये. तर या ठिकाणी पूर्व भागाकडे परभणीकडे पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा दुपारनंतर बघायला मिळू शकतोय. हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे. मात्र दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढत आहे. दुपारनंतर हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा थोड्या ठिकाणी जोरदार पाऊस सेनगाव, हिंगोली, खंडाळा, पुसद या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. औंढा नागनाथकडे देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.